विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये. आपण अभ्यासत आहे युनिट 4, जे पूर्णपणे आपल्याला दिसून येते की मध्यकालीन इतिहास यावर दिलेली आहे, ज्यामध्ये आपण अभ्यासत आहोत दिल्ली सल्तनतमधील सय्यद वंश आणि लोधी वंश. हे दोन्ही जे टॉपिक आहे ते आज आपण पूर्णपणे अभ्यासून घेऊ. म्हणून हा जो लेक्चर आहे तो शेवटपर्यंत बघा आणि काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि लवकरात लवकर आपला कोर्स जे आहे तो परचेस करा. ठीक आहे. जे स्टुडंट पहिल्यांदा हे चॅनलवर हिस्ट्री या सब्जेक्टचं व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे की MS सेट 2022ची जी एक्झाम होणार आहे त्यामध्ये हिस्ट्री या सब्जेक्टसाठी ग्लोबल ऑनलाईन चॅनलवर फुल कोर्स लॉन्च केलेला आहे. हा आपला ॲप आहे. आपण आजच काय करा, प्ले स्टोअरवर जाऊन ग्लोबल ऑनलाईन हा ॲप जो आहे तो डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर आपल्याला MS सेट हिस्ट्री याचा संपूर्ण कोर्स दिसून येणार. ठीक आहे. हा जो कोर्स असणार आहे त्यामध्ये आपल्याला मॉक टेस्ट मिळेल, ज्यामध्ये 10 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आणि ते मराठी लँग्वेजमध्ये असेल आणि इंग्लिशमध्ये असेल. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स असतील आणि या जी नोट्स आहे ते आपल्याला मराठीमध्ये मिळेल आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याकडे काय आहे, नोट्स अवेलेबल आहे. सोबतच व्हिडिओ लेक्चर्स असेल आणि त्यामध्ये आपल्याला डाऊट क्लिअरिंग सेशन पण काय अरेंज केले जातील. सरावासाठी MCQ असेल, सोबतच PYQ असेल आणि हे दोन्ही गोष्टी एक्झामसाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण असे आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की जितकी जास्त आपण प्रॅक्टिस करू तितकेच आपले सक्सेसफुल होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. म्हणून इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी तुम्ही काय करा, सोडू नका आणि लवकरात लवकर आपला कोर्स जे आहे तो परचेस करा. कोर्स परचेस करण्याची फीज आहे 7,000 रुपये. तुम्ही आजच जर ॲपवर जाऊन बघितलं तुम्हाला त्यावरील डिस्काउंटसुद्धा बघायला मिळणार. सोबतच तुम्ही या आमच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता आणि हा जो आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर तुम्ही मेसेजसुद्धा करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड केलं त्यावरूनही सरळ हा कोर्स कसा आपण परचेस करू शकतो. म्हणून काय करा, आजच आपले जे ॲप आहे त्यावर व्हिजिट करा आणि बघा की काय ऑफर सुरू आहे. ठीक आहे. चला तर मग आजचा आपला जो मेन टॉपिक आहे त्याकडे आपण वळूया. आजचा आपला मेन टॉपिक आहे सय्यद वंश. पहा, तुम्हाला कल्पना असेल की दिल्ली सल्तनतमध्ये आतापर्यंत आपण गुलाम वंशाचा अभ्यास केला आहे, ज्यामध्ये आपण कुतुबुद्दीन ऐबकांपासून केमूर्सपर्यंत अभ्यासलेला संपूर्ण दिसून येते. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघितलेला आहे की जे आपल्याला खिलजी घराणे दिसतात, ज्यामध्ये आपण अल्लाउद्दीन खिलजी मेन करून त्यांचा अभ्यास केलेला आहे. आणि तिसरा आपण तुघलक वंशाचा अभ्यास केला, ज्यामध्ये गयासुद्दीन तुघलकापासून तर आपण कोणापर्यंत अल्लाउद्दीन खिलजीपर्यंतचा तुघलक वंशामध्ये आपण MBT FST यांचं सगळ्यांचा कसा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण बघणार आहे सय्यद वंश. आणि सय्यद वंश जे आहे त्यांचा कार्यकाळ आपल्याला 1414 ते 14 ते 51 अशा प्रकारचे दिसून येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शिया वंश होते. बघा, आतापर्यंत आपण तुर्कच अभ्यासत होतो, तर आता आपल्याला शिया जे आहे, पहा मुस्लिमांमध्ये दोन असं आपल्याला दिसतं, शिया आणि सुन्नी. त्यापैकी शिया हा प्रथम शिया वंश आहे, जो कसा दिल्लीच्या गादीवर विराजमान होणार. आणि आपल्याला यापूर्वीही दिसून येते की जेव्हा सय्यद वंश सत्तेवर आला त्यापूर्वी तैमूर वंशाचे जे आहे ते आक्रमण झालेला होता. आणि तैमूर वंशाच्या आक्रमणामुळे दिल्ली जे आहे ते खूप जास्त लूट झाली. सोबतच दिल्लीमध्ये कत्लेआम झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्याला गादीवर दिसेल की सय्यद वंश, ज्यामधून सय्यद वंशाचे प्रथम शासक आहे खिज्र खान, द्वितीय शासक आहे मुबारक शहा, तृतीय आहे मोहम्मद शहा आणि अल्लाउद्दीन आलम शहा. हे मी तुम्हाला यासाठी सांगत आहे कारण यांचा जो क्रम आहे तो खूप जास्त असा इम्पॉर्टंट आहे. कारण सय्यद वंशाचा इतिहास जो आहे तो आपल्याला खूप शॉर्टमध्ये दिसेल. लहानसा इतिहास जे आहे ते दिसल्यामुळे काय होते, कधी कधी यांचा क्रम सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकते. म्हणून लक्षात घ्या, प्रथम शासक जे संस्थापक आहे सय्यद वंशाचे ते आहे खिज्र खान, सेकंड आहे मुबारक शहा, थर्ड आहे मुहम्मद शहा आणि फोर्थ आहे अल्लाउद्दीन आलम शहा. ठीक आहे. चला तर आपण सुरुवातीला जे संस्थापक आहे खिज्र खान यांच्याबद्दल बघूया. खिज्र खान जे आहे ते सय्यद वंशाचे संस्थापक आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा शिया वंश आहे. ठीक आहे. सोबतच या शिया वंशाचे म्हणजे सय्यद वंशाचे संस्थापक जे आहे ते खिज्र खान आहे. आणि खिज्र खान यांनी सत्ता कशी प्राप्त केली तर आपल्याला दिसेल की तुघलक वंशाचे जे शेवटचे शासक आहे त्यांच्यानंतर खिज्र खान म्हणजे काय झालं होतं, जे तैमूर आक्रमण झाला होता ते तैमूर आक्रमणामध्ये हा जो खिज्र खान आहे त्यांनी तैमूर वंशीय लोकांना काय हेल्प केली होती. त्या उपलक्षामध्ये त्यांना
दिल्लीचे सिंहासन जे काय आहे त्याचं जे प्रशासक आहे असं नियुक्त केलं आलं होतं. कोणाला? तर खिज्र खा यांची नियुक्ती दिल्लीचे प्रशासक म्हणून केली. त्यांनी काय केलं? कोणतीही उपाधी धारण केली नाही. हे गोष्ट लक्षात घ्या की खिज्र खा जे आहे, जसं आपण म्हटलं की कुतुबुद्दीन ऐबक जे आहे त्यांनी काय केलं होतं, तर त्यांनी कोणताही काय म्हणते सुलतान ही उपाधी धारण केली नव्हती. त्याचप्रकारे खिज्र खा जे आहे त्यांनी सुलतान ही उपाधी धारण केली नाही, तर त्यांनी रय्यत ए आला ही जी त्यांची उपाधी आहे, रय्यत ए आला हे काय धारण केल्याची आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आय होप इतकं क्लिअर असेल. त्यानंतर त्यांचं 1421 मध्ये काय झाला? मृत्यू झाला. आणि यांच्या मृत्यूनंतर यांचे जे पुत्र आहे मुबारक शहा हे आपल्याला शासनावर आलेले दिसतात. म्हणजे ते काय झाले? सिंहासनावर रूढ झाल्याचे आपल्याला दिसते. सोबतच मुबारक शहा जे आहे त्यांनी काय, जे आपले खिज्र खान आहे त्याच्यापेक्षाही एक पाऊल पुढे ठेवलं आणि त्यांनी सुलतान ही उपाधी धारण केली. ठीक आहे. सुलतान ही उपाधी कोणी धारण केली? सय्यद वंशामधून. तर मुबारक शहा जे आहे ज्यांचं टाइम पिरियड आहे 1421 ते 1434, त्यांनी काय केलं? सुलतान ही उपाधी धारण केल्याचे आपल्याला दिसून येते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यहाया बिन सरहिंदी हे जे रायटर आहे त्यांनी तारीख ए फिरोजशाही हा जो ग्रंथ आहे तो मुबारक शहा आहे त्यांना पूर्णपणे समर्पित केलेला आहे. मुबारक शहाबद्दल फुल इन्फॉर्मेशन आपल्याला यहाया बिन सरहिंदी हे जे रायटर आहे त्यांची तारीख ए फिरोजशाहीमध्ये आपल्याला मिळेल. सोबतच मुबारक शहा जे आहे त्यांनी मुबारकाबाद नगर स्थापन केला आणि हा जो नगर आहे तो यमुना नदीच्या किनाऱ्यावर असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि यांनी सोबतच सुलतान ही उपाधी काय धारण केल्याची आपल्याला कल्पना म्हणजे समजते. ठीक आहे. मुबारक शहा जो आहे त्या काय सय्यद वंशाचा हा महानतम शासक होता. सोबतच त्यांनी स्वतःचे नावाचे शिक्केही ढालले. सोबतच त्यांनी खुतबा सुद्धा वाचल्याचं आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपण काय अभ्यासलं? तर आपण मुबारक शहा यांचा अभ्यास केलेला आहे जो सय्यद वंशाचा सेकंड शासक आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट पूर्णपणे क्लिअर असेल. यानंतर आपण बघणार आहे मोहम्मद शहा. आणि मोहम्मद शहा जे आहे ते मुबारक शहाचे काय आहे? दत्तक पुत्र आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर ते काय गादीवर आले. पहा, आणि यांच्याच काळामध्ये काय झालं? सय्यद वंशाच्या पतनाला सुरुवात झाली, पण पूर्णपणे पतन घडून आलं नाही. कारण असं होतं की त्यांचं जे वजीर होता सखरुल मुल्क, हे जे त्यांचे वकील आहे सखरुल मुल्क यांनी काय केलं? साम्राज्याला सांभाळलं. त्यामुळे पूर्णपणे सय्यद वंशाचा जो रॅस आहे तो यांच्या काळामध्ये झालेला आपल्याला दिसून येत नाही. यानंतर आपल्याला अल्लाउद्दीन आलमशहा दिसणार. आणि त्यांनी हे काय होते? मोहम्मद शहाचे पुत्र होते. आणि त्यांनी अल्लाउद्दीन आलमशहा अशी काय त्यांनी उपाधी घेतली आणि या उपाधीसोबत त्यांनी काय दिल्लीच्या सिंहासनावर आले. ठीक आहे. त्यांच्यानंतर त्यांच्या काळामध्ये काय झालं? तर त्यांच्या काळामध्ये लोधी वंशाच्या हातामध्ये आपल्याला सत्ता गेलेली दिसून येते. ठीक आहे. म्हणून हाही गोष्ट महत्त्वाची आहे की अल्लाउद्दीन आलमशहा जे आहे त्यांच्या काळात आपल्याला काय दिसते? तर त्यांच्या काळात लोधींच्या हातात आपल्याला सत्ता जाताना दिसते. ठीक आहे. आपण सय्यद वंश बघितलं, जो शिया वंश आहे ज्यामध्ये आपण खिज्र खा जो सय्यद वंशाचे संस्थापक आहे यांच्याबद्दल अभ्यासलं. सेकंड आपण मुबारक शहा यांचा अभ्यास केलेला आहे. आणि मुबारक शहा जे आहे त्यांच्या शासनकाळातील महत्त्वाची घटना म्हणजे यहाया बिन सरहिंदी हे जे रायटर आहे त्यांनी तारीख ए मुबारक शाही हा जो त्यांचा ग्रंथ आहे पूर्णपणे मुबारक शहा यांच्यावर दिलेला आहे. आणि ते काय होते? सय्यद वंशाचे शासक होते. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं की मोहम्मद शहा आले आणि यांच्या कारकिर्दीत आपल्याला सत्तेच्या ऱ्यासाला सुरुवात झाल्याचे दिसून येते. त्यानंतर आलमशहा आले आणि आलमशहा काय झाले? सय्यद वंशाचे शेवटचे शासक झाले. अशा प्रकारे सय्यद वंशाचा अभ्यास आपण केलेला आहे. आता आपण वळूया लोधी वंशाकडे. ठीक आहे. लोधी वंशाचा कार्यकाळ आपल्याला दिसून येते की 1451 ते 1526 अशा प्रकारे काय आहे? लोधी वंशाची कारकीर्द आहे. आणि महत्त्वाचं म्हणते लोधी वंश जे आहे प्रथम अफगाण राज्य आहे. ठीक आहे. प्रथम अफगाण राज्य का बरं? कारण द्वितीय अफगाण राज्याची जे स्थापना आहे ते शेरशाह सुरी करताना आपल्याला दिसणार. म्हणून प्रथम अफगाण राज्याची स्थापना कोणी केली? तर बहलोल लोधी यांनी केली. ठीक आहे. ते काय होते? लोधी वंशाचे संस्थापक असल्याचे आपल्याला दिसून येते. बघा, लोधी वंश जे आहे तो प्रथम अफगाण वंश आहे ज्याचे संस्थापक आपल्याला बहलोल लोधी दिसणार. आणि बहलोल लोधी जे आहे त्यांचं मूळ नाव आपल्याला बल्लू असं दिसते. ठीक आहे.
बहलोल लोदींचं मूळ नाव काय आहे? बहलूल आहे आणि यांचं जो जन्मस्थळ आहे ते दोराला आहे. ठीक आहे. आणि हे कुठचे होते? तर अफगाणिस्तानचे होते. ठीक आहे. पूर्व अफगाणिस्तानमध्ये हे राहायचे. त्यामधील एक कबिलाई जनजातीचे हे काही लोक होते. ठीक आहे. आता आपल्याला दिसणार की हे जे आहे बहलोल लोदी ते पहा, अफगाण जे आहे ते आपल्याला कधी बलबनच्या काळामध्ये त्यांनी काय केलं होतं? पहा, मेवाती डाकू आहे. मी सांगितलं होतं की बलबनच्या काळामध्ये काय मेवाती डाकूंनी दिल्लीमध्ये धूम मचून ठेवली होती. त्यासाठी त्यांनी काय केलं होतं? तर 3000 अफगाणांना काय त्यांचे दमन करण्यासाठी बोलवले होते. त्यामध्ये जे लोदी आहे त्याच्यातील कोण? तर हे बहलोल लोदींचे आजोबा बहरम खान हे काय आहे त्यांच्याच काळामध्ये आले होते. म्हणजे आपल्याला दिसेल की बलबनच्या काळापासून अफगाण कार्यरत होते. पण अफगाणांना खरी प्रतिष्ठा आपल्याला एक राज्य स्थापन दिल्ली म्हणजे गादी भेटल्यानंतरच आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर बघा, बहलोल लोदी जे आहे त्यांनी गाजी ही उपाधी धारण केल्याची आपल्याला दिसते. म्हणजे त्यांनी पण काय सुलतान ही उपाधी धारण केली नाही. ठीक आहे. आणि तुम्हाला दिसेल की हे जे बहलोल लोदी आहे त्यांनी काय केलं? गाझी ही उपाधी धारण केली. सोबतच ते काय भाईचाऱ्याचे समर्थक होते. ठीक आहे. भाईचाऱ्याचे समर्थक म्हणजे काय? की अफगाण आपण सगळे अफगाण जे लोक होते ते सगळं काय भाई अशासारखं त्यांचं सिस्टीम होतं. म्हणजे ते काय ते स्वतः राजा असून राजासारखी जीवन त्यांनी व्यतीत केलेले दिसत नाही. तर ते त्यांचे जे वेगळे मित्र परिवारातील अफगाण जे होते त्यांच्या सोबत बसायचे. म्हणजे त्यांनी काय सिंहासन आरूढ होऊन त्यांच्यासमोर हुकुमबाजी करायची नाही, तर भाईचारासारखे सिद्धांतावर ते काय होते? रूढ असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि जेव्हा हे शासन करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्यासमोरील बिहारचा जो सुभेदार होता दौलत खान, ह्या काय होता? खूप मोठ्या त्यांच्यासमोरील काय होता? समस्या आपल्याला असल्याची दिसून येते. ठीक आहे. अशा प्रकारे हे कोण आहे? बहलोल लोदी आहे. आणि बहलोल लोदीबद्दल आणखीन म्हणजे काय घटना आहे? तर बघा, त्यांनी काय केलं होतं? बहलोल लोदीबद्दल आपल्याला दिसेल की बहलोल लोदीच्या काळामध्ये काय होतं? शर्की वंश होता. ठीक आहे. हा जो शर्की वंश होता याचे जे शर्की वंशाचे जे शासक होते त्यांचं नाव होतं हुसेनशाह शर्की. ठीक आहे. हुसेनशाह शर्की जे आहे ते बहलोल लोदीसाठी खूप मोठी अशी समस्या होते. ठीक आहे. म्हणून यांच्यामध्ये काय झालं? आक्रमण झालं. आणि या आक्रमणापासून काय? तर म्हणजे आक्रमणाचा सामना करण्यासाठी त्यांनी काय केलं की अफगाण जे लोक आहेत त्यांना काय केलं? आव्हान केलं की आपण या. आणि त्या देशामध्ये कसं आपल्याला दिसेल की खूप जास्त बेरोजगारी, गरिबी अशा प्रकारच्या समस्या होते. म्हणून त्यांनी अफगाणांना भारतात येण्यासाठी काय प्रोत्साहन दिल्याचे आपल्याला दिसते. आणि येथे रोजगार मिळेल तुम्हाला आणि गरिबी कम होऊन राजनैतिक लाभ सुद्धा मिळेल म्हणून त्यांनी काय केलं? अफगाणांना बोलवलं. ठीक आहे. आव्हान केलं. आणि इवन त्यांचं आव्हान जे ऐकून नाही का अनेक अफगाण काय भारतात आल्याचे आपल्याला दिसते. आणि त्यांनी हुसेनशाह शर्कीला पराजित केल्याचे सुद्धा आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आय होप इतकं तुम्हाला क्लिअर असेल. बघा, बहलोल लोदी जे आहे त्यांनी काय केलं? तर बहलोली शिक्के प्रचलनात आणले. ठीक आहे. बहलोली शिक्के त्यांनी प्रचलनात आणल्याची आपल्याला दिसून येते. ठीक आहे. अजून बघा की त्यांच्या काळात नाही का ग्वालियर जे शासक होते त्यांच्यासोबत पण त्यांचं काय झालं? ग्वालियरमधून येताना काय त्यांचं काय झालं? तर त्यांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. अशा प्रकारे हे कोण होते? बहलोल लोदी होते, जे भाईचाऱ्याच्या सिद्धांतावर जास्त काय करायचे? खूप जास्त काय विश्वास ठेवायचे भाईचारामध्ये. पण आपल्याला त्यांचे जे पुत्र आहे ते तसे करताना दिसणार का? अजिबात नाही. त्यांचे पुत्र आपल्याला असं काहीही करताना दिसणार नाही. तर बघा, त्यांच्या पुत्रांबद्दल आपण माहिती मिळवूया. ठीक आहे. जे बहलोल लोदी आहे त्यांच्यानंतर शासनावर कोण आले? तर त्यांच्यानंतर सिकंदर लोदी आले. कोण? सिकंदर लोदी. बघा, सिकंदर लोदी विषयी सगळ्यात महत्त्वपूर्ण माहिती अशी आहे की त्यांचं मूळ नाव जे आहे त्यांचं मूळ नाव आपल्याला दिसेल निजाम खां. ठीक आहे. आणि त्यांनी सिकंदर अशी काय केली होती? उपाधी धारण केल्याचे आपल्याला दिसून येते. सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांनी गुरलुखी नावाने कविता लिहिली. कोणी? सिकंदर लोदी यांनी गुरलुखी नावाने कविता लिहिल्याचे आपल्याला दिसून येते. सोबतच सिकंदर लोदींचे राजनैतिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सुद्धा आपल्याला उपलब्धी काय दिसून येते. ठीक आहे.
तर बघा, त्यांनी राज्यारोहण झाले त्याच्यानंतरच त्यांनी सिकंदर अशी काय उपाधी घेतल्याची आपल्याला दिसून येते. मी तुम्हाला सांगितले की बहलोल लोदी जे आहे ते भाईचाराच्या सिद्धांतावर जास्त लक्ष ठेवायचे, पण सिकंदर लोदींनी असं केलं नाही. ठीक आहे, त्यांनी संपूर्ण व्यवस्थाच काय केली, बदलवली. त्यांनी तुर्की राजस्वाप्रमाणे काय सिद्धांत लागू केला आणि त्यानुसारच त्यांनी शासन केल्याचे आपल्याला दिसून येते. ठीक आहे, सिकंदर लोदी जे आहे त्यांचे समकालीन जे शासक होते ते होते गुजरातचे शासक मोहम्मद बेगडा. ठीक आहे, यांचं नाव तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, कारण हे इतिहासात खूप जास्त प्रसिद्ध आहे. मोहम्मद बेगडा. त्यानंतर मेवाडचे शासक होते राणा सांगा. ठीक आहे, हे दोघंही त्यांचे समकालीन होते. तर नक्कीच होणार की एक काय होणार, यांच्यामध्ये संघर्ष घडून येणार. ठीक आहे, बहलोल जे आहे, बहलोल लोदींचे पुत्र आणि त्यांचे उत्तराधिकारी यांचं नाव निजाम खान आहे आणि त्यांनी सुलतान सिकंदर शाह अशी काय केली आहे, उपाधी धारण केल्याची आपल्याला दिसून येते. आणि त्यांनी काय केलं, सेनामध्ये भ्रष्टाचार होऊ नये म्हणून काय केली, घोड्यांना डाग देण्याची जी प्रथा आहे ती पुन्हा सुरू केली आणि चेहरा रजिस्टर करायला सुद्धा त्यांनी काय केली, सुरुवात केल्याची आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आणखीन एक महत्त्वाचं कार्य म्हणजे काय, तर त्यांनी काय केलं, 1504 मध्ये आग्रा शहराची स्थापना केली. हा क्वेश्चन तुम्ही IMPच करून ठेवा. ठीक आहे, आग्रा शहराची स्थापना कोणी केली, तर आग्रा शहराची स्थापना कोणी केली, तर सिकंदर लोदी यांनी केली आणि 1506 मध्ये आग्र्याला राजधानी सुद्धा बनवली. ठीक आहे, हा पण क्वेश्चन खूप जास्त महत्त्वाचा आहे. आग्र्याला राजधानी सिकंदर लोदी यांनी 1506 मध्ये बनविले. ठीक आहे, सिकंदर लोदी जे आहे ते खूप म्हणजे श्रेष्ठ प्रशासक आहे, कारण त्यांनी तशी व्यवस्था सुद्धा आपल्याला केल्याची दिसून येते. त्यांच्या आर्थिक उपलब्धीमध्ये आपल्याला दिसून येईल की जे डाकू लुटेरे आहे त्यापासून संरक्षणासाठी त्यांनी बंधनही काही लावल्याची आपल्याला दिसून येते. सोबतच त्यांनी काय केलं, चुंगी कर माफ केलं. काय केलं, चुंगी कर जे आहे ते माफ केल्याची दिसून येते. आणि त्यांनी भूमीसाठी काय केलं, गज-ए सिकंदरी हे जे एक माप आहे तो लागू केलं. काय, गज-ए सिकंदरी या नावाचं. आणि याचं अनुपात किती होतं, तर 39 याचं अनुपात होतं. ठीक आहे, हेही गोष्ट महत्त्वाची आहे. अशा प्रकारे त्यांनी काय केलं, चुंगी आणि जकात दोन्ही करांना समाप्त कोणी केलं, तर सिकंदर लोदी यांनी केलं. आणि सोबतच तांब्याचा डंका सुद्धा त्यांनी काय केलं, सुरू केल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आणि त्यांच्या धार्मिक नीतीमध्ये आपल्याला दिसेल, पहा मी तुम्हाला सांगितलं आहे की सिकंदर लोदी कवी सुद्धा आहे. ठीक आहे, ते कवी सुद्धा होते आणि ते गुलरुखी नावाने काय करायचे, तर कविता लिहायचे. कशामध्ये, तर पारशी भाषेमध्ये ते कविता लिहायची. ठीक आहे, हा पण प्रश्न काय होणार, खूप जास्त असा इम्पॉर्टंट असं ठरणार. आणि त्यांची जे उपलब्धी आहे त्यांच्या उपलब्धीमध्ये आपल्याला दिसून येते की ते सुन्नी होते आणि कट्टर सुन्नी असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांनी काय केलं, हिंदूंचे जे मेले लागायचे, आज पण आपण जत्रा भरताना पाहतो, तर ते जे मेले होते त्याच्यावर पूर्णपणे प्रतिबंध लावले. कोणी, सिकंदर लोदी यांनी. ठीक आहे, आणि त्यांनी काय केलं, जे हिंदू प्रथेप्रमाणे आपण मुंडन करतो त्याला सुद्धा काय केलं, यमुना नदीच्या किनाऱ्यावर मुंडन लावण्यासाठी पूर्णपणे प्रतिबंध केल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आणि कोणताही मुसलमान जे हिंदू नावी असेल त्याच्या हाताने केश कापण करणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी हुकूम काढलेला आपल्याला दिसून येते. सोबतच त्यांनी काय केलं, पुन्हा हिंदूंवर जजिया कर लावलं. कोणी, सिकंदर लोदी यांनी. हा जजिया कर जे आहे ते खूप जास्त सल्तनत काळामध्ये आपल्याला दिसून येईल. याशिवाय आपल्याला 5 प्रकारचे काय कर कोणी लावले, FST म्हणजे फिरोजशाह तुगलकाने लावल्याचे आपल्याला दिसून येते, जे लास्ट लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. ठीक आहे, सोबतच त्यांनी ताजिया फरमान सुद्धा काढल्याचं आपल्याला दिसून येते. सोबतच संस्कृतमध्ये एक आयुर्वेदावर एक बुक आहे, फरहंग-ए-सिकंदर. ठीक आहे, फरहंग-ए-सिकंदर हे जी बुक आहे ते पारसी अनुवाद आपल्याला सिकंदर लोदीच्याच काळामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, अशा प्रकारे हे कोण आहे, सिकंदर लोदी आहे. आणि हे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा टॉपिक आपल्यावर काय खूप जास्त कसा महत्त्वपूर्ण ठरणार. आणखीन एक गोष्ट अशी की त्यांनी काय केलं, मुस्लिम स्त्रिया जे आहे त्यांना पीर आणि सुफी यांच्या मजारात जाण्यासाठी काय पूर्णपणे प्रतिबंध लावल्याची आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे हे कोण आहे, सिकंदर लोदी आहे. ठीक आहे,
बघा, आतापर्यंत आपण सय्यद वंश बघितलं, जे शिया वंशाचे असताना आपल्याला दिसते आणि सय्यद वंशाचे संस्थापक आपल्याला खिज्र खा दिसणार. ठीक आहे. त्यानंतर आपण आलो कशावर? लोधी वंशावर. आणि लोधी हे जे आहे ते प्रथम अफगाण, ठीक आहे, प्रथम अफगाण वंश असल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. तर बघा, यामध्ये आपण कोणाचा अभ्यास केला? तर बहलोल लोधी, जे लोधी वंशाचे काय आहे? बहलोल लोधी जे आहे लोधी वंशाचे संस्थापक असल्याचे आपल्याला दिसून येते. सोबतच ते भाईचाऱ्याच्या सिद्धांतावर काय विश्वास ठेवायचे. त्यानंतर सत्तेवर आलेला आपल्याला दिसेल की सिकंदर लोधी यांचं शासनकाळ सुरू होते आणि त्यांनी राजनैतिक, आर्थिक आणि सांस्कृतिक तिन्ही प्रकारचे काय केलं? त्यांची उपलब्धी आपल्याला दिसून येते. आणि हे कट्टर सुन्नी पंथीय होते, त्यामुळे त्यांनी काय केलं? खूप सारे प्रतिबंध सुद्धा लावल्याचे आपल्याला दिसून येते. इव्हन त्यांनी हिंदूंवर पुन्हा जजिया कर लावल्याचं आपल्याला दिसून येते. स्त्रियांवर मजारमध्ये जाण्यासाठी पूर्णपणे त्यांनी प्रतिबंध लावल्याचे आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे हे कोण आहे? सिकंदर लोधी आहे. आणि आज आपण लास्ट शासक अभ्यासू, जे इब्राहिम लोधी आहे, जे लोधी वंशाचे काय शेवटचे शासक आहे. आणि यांच्याच काळात आपल्याला काय दिसेल? तर पानिपत, जो पानिपतचा युद्ध झालेला आहे, पानिपतचा प्रथम युद्ध जे आहे तो आपल्याला झालेला दिसून येईल. कोणाच्या काळामध्ये? इब्राहिम लोधीच्या काळामध्ये. ठीक आहे. फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत कधी झालं? तर इब्राहिम लोधीच्या काळात झाला. हा क्वेश्चन खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे, कारण पानिपतचे आणखीन पानिपतचे युद्ध झालेले आपल्याला दिसून येणार, म्हणून कन्फ्यूज होऊ नये. पानिपतचा प्रथम जो युद्ध आहे तो इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येणार. ठीक आहे. म्हणून हा बॅटल जो असणार आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. का बरं? कारण जे आपले बाबर आहे त्यांचं भारतात आगमन कधी होणार? तर पानिपतमुळे होणार. आणि यातूनच आपण पुढे बघणार आहोत की मुघल वंशाची नीव कशा प्रकारे ठेवण्यात आली. ठीक आहे. तर बघा, इब्राहिम लोधी जे आहे ते लोधी वंशाचे शेवटचे शासक असल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. आणि त्यांनी काय केलं? सिकंदर लोधी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मोठे जे पुत्र होते इब्राहिम, ते काय दिल्लीच्या सिंहासनावर आरूढ झाले. त्यानंतर त्यांनी काय केलं? ग्वालियर आक्रमण केलं. ठीक आहे. ग्वालियर आक्रमण केलं. आणि मेवाडवर यावेळी कोण होता? तर राणा संगा होता. ठीक आहे. आणि ग्वालियर जेव्हा त्यांनी विजय केली त्यावेळी ग्वालियरचे जे शासक होते ते विक्रमजीत होते. ठीक आहे. आणि मेवाडचे कोण होते? तर राणा संगा होते. आणि राणा संगा खूप जास्त आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, कारण मालवासाठी समोर काय होईल? घटोलीचा युद्ध होईल. कोणता? खतोली. ठीक आहे. हे खतोली जे आहे, हा खतोलीचा युद्ध जो आहे तो कोणामध्ये झालेला दिसून येते? खतोलीचा युद्ध आपल्याला 1518 मध्ये झालेला दिसून येते. ही पण गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. तुम्ही काय करत जा, अशा ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या नोट डाऊन करायच्या असतात. ठीक आहे. तर बघा, लोधी वंश जे आहे ते आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण पानिपत आणि मुघल वंशाची नीव कशा प्रकारे ठेवण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इब्राहिम लोधी अभ्यासल्यानंतर नक्कीच मिळून जाणार. ठीक आहे. तर बघा, ग्वालियरवर जेव्हा त्यांनी काय केलं? ग्वालियरवर आक्रमण केलं तेव्हा विक्रमजीत यांना पराजित त्यांनी केलं. ठीक आहे. विक्रमजीत. ठीक आहे. त्यानंतर ते कुठे जाणार? तर मेवाड त्यावेळी खूप जास्त प्रसिद्ध होता, कारण राणा संगा जे आहे ते मेवाडचे शासक होते. ठीक आहे. मेवाडचे शासक जे आहे ते राणा संगा आहे. कोण? राणा संगा. हा नाव तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा, राणा संगा. ठीक आहे. हे जे राणा संगा आहे यांच्या दोघांमध्ये काय होणार? म्हणजे इब्राहिम लोधी आणि राणा संगा यांच्यामध्ये आपल्याला खतोलीचा युद्ध 1517 मध्ये होताना दिसून येणार. ठीक आहे. ज्यामध्ये काय होणार? लोधींची हारही होताना आपल्याला दिसून येईल. त्यामुळे काय झालं? हे इब्राहिम लोधी जे आहे त्यांचं खूप जास्त वर्चस्व वाढताना आपल्याला दिसतात. आणि त्यांच्या वाढत्या वर्चस्वामुळे काय झालं? तर त्यांचे जे इतर शासक वर्ग होते किंवा सरदार, अमीर जे लोक होते ते काय त्याच्याशी खूप जास्त नाराज राहायला लागले. आणि ते खूप जास्त असंतुष्ट असल्यामुळे त्यांनी काय केलं? पंजाबचा जो शासक होता दौलत खान लोधी याला काय आमंत्रित केले. ठीक आहे. पहा, मी तुम्हाला सांगितलं की जे अमीर वर्ग होते कोणाच्या? इब्राहिम लोधीचे, ते नाराज होते. ठीक आहे. ते नाराज असल्यामुळे त्यांनी काय केलं? पंजाबचे जे शासक होते त्यांचं नाव आहे दौलत खान लोधी. ठीक आहे. हे दौलत खान लोधी आणि त्यांचे पुत्र होते दिलावर खान लोधी.
आणि हे कोण होते? इब्राहिम लोदी जे आहे त्याचे सोबतच इब्राहिम लोदी जे आहे त्यांचे काका आलम खां, ठीक आहे, आलम खां लोदी. आणि यामध्ये आणखीन एक नाव आहे जो मेवाडचा आहे, राणा सांगा. यांनी काय केलं तर यांनी असं केलं की जे आपल्याला बाबर दिसणार, तैमूर वंशीय शासक जे बाबर आहे त्यांना हिंदुस्थान म्हणजे भारतावर आक्रमण करण्यासाठी काय केलं? आमंत्रित केलं. ठीक आहे, कोणाला? तर बाबरला, जे तैमूर वंशीय होते त्यांना आक्रमण करण्यासाठी काय केलं? आमंत्रित केल्याचं आपल्याला दिसते. यातूनच आपल्याला दिसून येईल की बाबर हे जे आहे ते भारतात आले. यातूनच काय 21 एप्रिल 1526 मध्ये पानिपतचं प्रथम युद्ध झालं आणि या युद्धामध्ये आपल्याला दिसेल की इब्राहिम लोदी जे काय आहे त्यांची हार झाल्याची आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, आणि दिल्ली सल्तनत जी आहे त्यांच्या रायसाच्या काढण्यामध्ये आपल्याला खूप सारे कारण दिसते, ज्यामध्ये निरंकुश राजतंत्र आपल्याला दिसून येते, प्रशासकीय अव्यवस्था आपल्याला दिसेल अशा प्रकारचे, आणि अमीर वर्गांचा षडयंत्र खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, आणि सोबतच काय? तैमूर वंशीयांचे आक्रमण हे सुद्धा दिल्ली सल्तनतच्या रायसाला तेवढेच कारणीभूत असे ठरते. अशा प्रकारे पानिपतच्या युद्धामध्ये काय झालं? दिल्ली सल्तनतचे शेवटचे शासक आणि खास करून लोदी वंशाचे जे शासक आहे इब्राहिम लोदी यांचा मृत्यू झाला आणि यातूनच काय झाली? तर मुघल वंशाची नीव ठेवण्यात आली. ठीक आहे, हे गोष्ट काय आहे? महत्त्वपूर्ण आहे. 1526 मध्ये आपल्याला दिसेल की मुघल वंशाची काय स्थापना झाली. ठीक आहे, ज्या प्रकारे आपण पाहिलं की दिल्ली सल्तनतमध्ये 1192 मध्ये जेव्हा तराईंचं सेकंड बॅटल झालं तेव्हा आपण दिसेल की मोहम्मद घोरी जे आहे त्यांचं विजय होऊन त्यांनी इथे जे दिल्ली सल्तनतची नीव टाकली होती त्याचं समाप्ती होऊन आपल्याला 1526 मध्ये पानिपतच्या युद्धामुळे काय दिसेल तर मुघल वंशाची नीव ठेवलेली आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे आपला लेक्चर आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, खूप जास्त आपल्या फ्रेंड्सला हे गोष्ट शेअर करा की हिस्ट्रीसाठी न्यू क्रॅश कोर्स लॉन्च झाला आहे, ज्यामध्ये आपल्याला खूप सारे सुविधा जी आहे ते प्रोव्हाइड केली जातील आणि लवकरात लवकर आपला जो कोर्स आहे तो परचेस करा. ठीक आहे, त्यामुळे काय होईल? तुम्हाला एक्स्ट्रा माझं गायडन्स मिळेल की अभ्यास कसा करावा आणि येणाऱ्या परीक्षेला सामोरे कसे जावा आणि त्यातून कसं एक्झाम पास कशी करायची आणि लवकरात लवकर असिस्टंट प्रोफेसर होऊन आपल्या कार्यरत कशा प्रकारचे व्हायचे. तर यासाठी कसं असेल, तुम्हाला कोर्स परचेज करावा लागेल. म्हणून काय करा? लवकरात लवकर आपला कोर्स परचेज करा आणि आपली जी तयारी आहे त्यामध्ये आणखीन काय करा? इम्प्रूव्हमेंट आणा आणि लवकरात लवकर एक्झाम पास व्हा. ठीक आहे, आय होप तुम्हाला लेक्चर आवडत असेल. थँक्यू सो मच गाईज. असेच तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा आणि सोबतच लाईक करा आणि कमेंट करायला तुम्ही काय विसरू नका. थँक्यू सो मच.